की काल जी अत्यंत दुर्दैवी अशी घटना गोवा राज्यामध्ये घडलेली आहे की माधव खट्टर जे श्री गौतम खट्टर यांचा सख्खा भाऊ आहे, ज्यांचं वय वर्ष केवळ 18 आहे, त्यांना गोवा पोलिसांनी अन्यायकारक अटक केलेली आहे। श्री गौतम खट्टर यांच्यावरती गोवा पोलिसांनी आरोप केलेले आहेत की त्यांनी ख्रिश्चन पंथाच्या काही भावना दुखावल्या आणि त्यांच्या शोधासाठी म्हणून गोवा पोलीस उत्तराखंडला गेले होते। ते घरी सापडले नाहीत, ती व्यक्ती घरी मिळत नाही, म्हणून गोवा पोलिसांनी त्यांना नोटीस देण्याच्या ऐवजी तेथे त्यांच्या घरामध्ये जो 18 वर्षाचा त्यांचा सख्खा भाऊ होता, जो LLBच्या प्री फर्स्ट इयरला आहे, आपण कल्पना करू शकता की वय वर्ष 18, कॉलेजचं पहिलं वर्ष, त्या मुलाला कोणताही त्याचा संबंध नसताना गोवा पोलीस उचलून घेऊन आले, विशेष विमानाने घेऊन आले आणि त्याला अटक केली। आणि त्याच्यावरती आरोप काय ठेवला तर त्या मुलांनी गौतम खट्टर यांना भाषण लिहून दिलं। अरे वा, ही कुठली गोष्ट आहे? 18 वर्षाचा मुलगा, अरे गौतम खट्टर एक प्रसिद्ध युट्यूबर आहेत, त्यांना कशाला कोणी भाषण लिहून देण्याची गरज आहे? पण केवळ ख्रिश्चनांना दाखवण्यासाठी की बघा आम्ही किती संवेदनशील आहोत, आम्ही कशा पद्धतीने आम्ही हिंदू युवकांचा अटक करतोय, तुमच्या भावनांचा आदर राखतोय, हा दिखावा करण्यासाठी एका हिंदू युवकाचा बळी गोवा राज्याच्या पोलिसांनी दिलेला आहे। आणि याचा सनातन संस्था आणि सर्व हिंदुत्ववादी संघटना तीव्र शब्दामध्ये निषेध करतायत। आम्ही याच्यावरती आंदोलन उभारू। सर्व हिंदुत्ववादी संघटनांच्या भावना प्रक्षुब्ध आहेत, हे गोवा सरकारने लक्षात घेतलं पाहिजे। अशा प्रकारे तुम्ही हिंदूंवरती अन्याय करू शकणार नाही। आणि त्याच वेळेला ज्या वेळेला अशा प्रकारे तुमचा प्रोएक्टिव्हनेस हिंदुत्ववादी संघटनांच्या बाबतीत किंवा युवकांच्या बाबतीत आहे, त्याच वेळेला हे गोवा पोलीस ख्रिश्चन लोक या घटनेचा निषेध करण्यासाठी सोशल मीडियावरती देवी देवतांवरती अश्लाघ्य टीका करतायत, माता सीतेवरती टीका करतायत, प्रभू श्रीरामचंद्रांवरती अतिशय घाणेरड्या भाषेमध्ये जाऊन टीका करतायत। त्यांना अटक सुद्धा करत नाहीयेत, त्यांच्या घरी सुद्धा पोहोचत नाहीयेत। आम्ही पोलीस स्टेशनामध्ये जाऊन निवेदन देतोय, विनंती करतोय, विविध संघटना एकत्रित करतायत, तरी सुद्धा हिंदूंच्या भावनांची किंमत गोवा राज्यामध्ये शून्य राहिलेली आहे। आणि ह्या गोष्टीचा अतिशय या ठिकाणी आम्ही निषेध करतोय। आम्ही उत्तराखंडचे मुख्यमंत्री माननीय पुष्कर धामी यांना देखील विनंती करतोय की उत्तराखंडचा एक युवक आज तुरुंगामध्ये आहे, आपण या प्रकरणामध्ये लक्ष घाला, हा अन्याय आपण वेळीच थांबवा, या मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त होत आहे ते वाचवा आणि कायद्याला जे काही आहे ते प्रोसिडिंग करू दे, परंतु अशा प्रकारचा अन्याय हिंदुत्ववादी संघटना कदापि सहन करणार नाहीत। एवढीच गोष्ट मी या ठिकाणी सांगू इच्छितो। पुन्हा एकदा गोवा सरकारला हात जोडून विनंती आहे की वेळीच आपण या ठिकाणी लक्ष द्या। आपल्या राज्यामध्ये हिंदुत्ववादी राज्य आहे, अशा राज्यामध्ये असा अन्याय होऊ नये हीच अपेक्षा आहे।